शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे सध्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत। तेथे ते थांबलेल्या हॉटेलबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून आंदोलनाचा प्रयत्न केला। यावेळी काही भाजपा कार्यकर्त्यांनी मीडियाशी बोलताना घोषणाबाजीचे जे कारण सांगितले त्यावरून हसावे की रडावे हेच कळत नसल्याचा दावा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केलाय। भाजपच्या या लुटूपुटूच्या कथित आंदोलनाची सोशल मीडियावर जोरदार फिरकी घेण्यात येत आहे। देव अक्कल वाटत होता तेव्हा भाजपवाले कुठे होते? सत्ता भाजपची असताना दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे व विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंसमोर आंदोलन कशासाठी? भाजपच्या गृहमंत्र्यांनी दिशा सालियन प्रकरणी चौकशी करून आरोपींना अटक केली पाहिजे। भाजपची सत्ता येऊन आता जवळजवळ 2 वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे, तरीही आरोपी सापडत नाहीत काय, असा सवाल शिवसैनिकांचा आहे। दिशा सालियन प्रकरणी भाजपवाल्यांनी आपल्या गृहमंत्र्याला म्हणजेच देवाभाऊंना जाब विचारावा असा सल्ला शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिलाय। छत्रपती संभाजीनगर शहरातील रामा हॉटेल बाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले होते। परिस्थितीचे गांभीर्य बघता पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने अखेर कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला। या प्रकरणी आता पोलिसांनी दोन्ही पक्षातील काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। हा दौरा संघटनात्मक दौरा आहे आणि संघटनात्मक दौरा असताना आंदोलन करायचा सगळ्यांना अधिकार आहे, पण माझं मत असं आहे की कोणाच्या घरासमोर किंवा कोणाच्या हॉटेलसमोर आंदोलन करायचा अधिकार कोणालाही नाही। या संभाजीनगरात आंदोलनाच्या काही जागा ठरलेल्या असतात आणि या आंदोलनाच्या ठिकाणी त्यांनी आंदोलन करायला पाहिजे होतं। काय विषय त्यांचे, त्याला व्यक्तिगत पद्धतीनं आम्ही आंदोलन केलं काल नरेंद्र मोदी, परंतु आम्ही मोदींचा आपणच प्रश्न विचारला तर आम्ही सांगितलं की पंतप्रधानांच्या सुरक्षिततेची आम्हालाही काळजी, आमची जबाबदारी। पूर्णपणे पंतप्रधानांचा आदर ठेवून आम्ही आंदोलन केलं, अनादर करून नाही केलेलं। आणि भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं आंदोलन करत होती, व्यक्तिगत हेतून करत होती आणि शिवसैनिकांना राग आला, शिवसैनिक घुसले, शिवसैनिकाला जे करायचं त्यांनी केलं। पोलिसांनी भाजपची बाजू घेतली, पण हरकत नाही, पोलीस भाजप सगळे एकत्र येऊन जरी आमच्यावर आले तरी शिवसैनिक पुरून उरू शकतात आणि ते पुरून उरलेले, एवढीच भूमिका आहे। मला नाही वाटत अशी जर असेल तर मला वाटतं तो फार त्यांचा मनाचा पोतेपणा आहे। आमचं आंदोलन देशातल्या महिलांच्या सुरक्षिततेच्या विषयी, कोणत्या व्यक्तीविषयी नाही। पुन्हा एकदा सांगतो, आमचं काही नरेंद्र मोदींच्या विरोधात आंदोलन नव्हतं, स्पष्टपणे सांगतो। आमचं आंदोलन देशातल्या क्रिया प्रतिक्रिया याच्यावर पंतप्रधानांनी भूमिका घेतली पाहिजे अशा पद्धतीने। आम्ही काही त्यांचा निषेध केला नाही, आम्ही एक शब्दांनी घोषणा दिली नाही, आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा आणला नाही, आम्ही काळे कपडे घातले, काळी पट्टी तोंडाला बांधली आणि हातात पाला घेतला, एवढंच आम्ही केलं। कुठे चुकूनही एकही शब्द आमच्या कार्यकर्त्यांनी काढलेला नाही। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, छत्रपती संभाजीनगर। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।